रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात जनजीवन मिशनची कामे अपूर्ण अवस्थेत आणि पाईपलाईन उघड्यावरच 4 वर्ष पडून आहेत. या योजनेला वाली तरी कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. या योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय माहिती अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव यांनी व्यक्त केलाय. अनेक ठिकाणी पाईपलाईन गटारीतून टाकलेल्या आहेत. तसेच जेथे 50% काम झाले आहे अशा ठेकेदारांची बिले मोठ्या रकमेची अदा करण्यात आलेली आहेत. संगमेश्वर, धामणी, कसबा उर्दू शाळा, अंतरवली, मालपवाडी, कोसुम ग्रामपंचायत आदी ठिकाणी पाईप धूळ खात पडलेले आहेत. अशा रीतीने जलजीवन मिशन ही आदर्श योजना प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे रखडलेली आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं एक स्वप्न होतं की आपल्या प्रत्येक गरीब कुटुंबाला पाणी मिळावं. हर घर जल योजना त्यासाठी राबवण्यात आली. त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात 1800 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झालेला होता आणि त्या 1800 कोटी रुपयाच्या निधीमधून योग्य ती कामं झालेली नाही आहेत. अजूनही नागरिकांपर्यंत, कुटुंबापर्यंत पाणी पोचलेलं नाही आहे. त्याच्या काही त्रुटी आहेत. त्या अशा आहेत की निकृष्ट दर्जाची कामं आहे, नियोजनाचा अभाव आणि अशा अनेक काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की काही बंडलं पडलेली आहेत पाईपलाईनची आणि ती बंडलं काही ठिकाणी वणवा पेटून जळलेले आहेत, काही वणवे लावले गेलेत असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. असे आहे की अनेक ठिकाणी या पाईपलाईनच्या साईज जी नियमानुसार नाही आहे. जे पाईपलाईन आहे ते जमिनीमध्ये पुरण्याचे आहे. विशिष्ट फूटमध्ये ती जाणं गरजेचं होतं, परंतु तशी न होता रस्त्यावरूनच पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गटारातून पाईपा टाकण्यात आलेल्या आहेत आणि काही ठिकाणी जुन्या विहिरी या रंगरंगोटी करून, तसेच पंप हाऊस यांनाही रंगरंगोटी करून नव्याने बांधकाम केल्याचे भासवले गेलेले आहे. स्थानिक लोकांना चुकीची माहिती दिली गेलेली आहे असं त्यांच्या याच्यामधून निदर्शनास येत आहे. काही ठिकाणी स्मशानभूमीच्या रस्त्यावरतीच विहीर पाडण्यात आली, त्याच्याही तक्रारी आल्या आहेत. आणि या अनुषंगानं आपण ग्रामस्थ, तक्रारदार यांच्या वतीनं आम्ही उपोषणं केली होती. एक जिल्हाधिकारी यांच्या इथे 15 ऑगस्टला 24 रोजी करण्यात आलं होतं. त्यानंतर 26 जानेवारीला देवरूख तहसीलदार ऑफिस कार्यालयाजवळ करण्यात आलं होतं. त्यामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आणि याचा एक पाठपुरावा केल्याने एक जिल्हा समिती निर्माण केली, स्थापन केली आणि त्या जिल्हा समितीच्या वतीनं संगमेश्वर तालुक्यातील काही गावांना भेटी देण्याचं ठरवण्यात आलं. त्यामध्ये भेटी देण्यापूर्वी गावातील सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, ठेकेदार आणि कर्मचारी यांनी त्या पाहणीच्या वेळी उपस्थित राहायचं असं ठरवण्यात आलं होतं. परंतु एक पूर्वनियोजित प्लॅन म्हणता येईल त्यानुसार आम्ही ज्यावेळी अनेक ठिकाणी गावात गेलो त्यावेळी आमच्यावरती अनेकांचं पाणी करू नये, तुम्ही बाहेरचे आहेत, असा तुम्ही इथं येऊ शकत नाहीत वगैरे असे करून दमदाट्या करून ती चौकशी होऊ नये यासाठी खूप प्रयत्न झाले. काही ठिकाणी गावातील लोकांना बोलवून या चौकशीमध्ये अडथळा आणणे, शासकीय अधिकारीही त्याच्यामध्ये सामील होते. याबाबत आम्ही पत्रव्यवहार केला होता. संबंधित अधिकारी, संबंधित जिल्हाधिकारी, संबंधित उपअभियंता यांना की आपण शासकीय कामात ज्याने अडथळा आणलेला आहे त्यांच्यावर कारवाई करावी. परंतु इतके महिने झाले तरी अद्यापही त्याच्यावरती कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
उपअभियंता, पूर्व उपअभियंता यांच्यावर अनेक तक्रारी होत्या आणि या तक्रारीच्या अनुषंगानं त्यांची बदली करण्यात आली होती आणि ती बदली करूनही पुन्हा त्यांना तिथे रुजू करण्यात आलं. ते का करण्यात आलं हे मला काही समजले नाही आणि आज ते तिथे रुजू आहेत. संबंधित अधिकारी आहेत, त्यात संबंधित काही लोक आहेत किंवा त्याच्यामध्ये उपअभियंता आहे, यांची सखोल चौकशी करावी. कारण यामध्ये कोणतेही कामं न करता काही ठिकाणी निधी लाटला गेला आहे, निधी जादा काढण्यात आलेला आहे, कामं तर झालेली नाही आहेत, अशीही परिस्थिती आहे. तरी या प्रकरणामध्ये जातीनं लक्ष घालून सर्व अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी आणि सर्व कुटुंबांना योग्य तो न्याय द्यावा अशी मी नम्र विनंती करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.